राघव कुठे आहे? नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि तुम्हाला म्हटलं होतं की आमची जी जर्नी आहे दुबईवरून भारतात जाण्याची तर ती तुमच्यासोबत शेअर करू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सो त्याप्रमाणे आम्हाला आधी वाटलं की 4ची आहे आमची फ्लाईट, परंतु आमची 3 वाजताच आहे. सो आम्ही आता 12 वाजताच निघालोय. ॲक्च्युली 12ला तिथे पोहोचायचं असतं. 15 मिनिटाचाच रोड आहे शारजा एअरपोर्टवरून. आम्ही पहिल्यांदाच ट्रॅव्हल करतो शारजा एअरपोर्टवरून. सो माहिती नाही. आणि राघवला झोपेतनं उठवलंय, थोडीशी किरकिर केली, दूध वगैरे पाजलं आणि आता आम्ही निघालोय. तो खूप खुश आहे ॲक्च्युली बाहेर फिरायला जायचंय म्हणून, आणि त्याच्यासोबत आम्ही खूप खुश आहोत. परंतु गार्गीचे पप्पा म्हणजे माझे मिस्टर आता उशिरा 10 दिवसांनी येतील अजून, आणि आम्हाला 19 मिनिट लागणार आहेत जायला. आणि आता वाजले आहेत 12:03 झालेत आणि आमची फ्लाईट 3 वाजताची 3:05ची फ्लाईट आहे. एक्साइटेड आहे तू? अच्छा. नमस्कार मंडळी, तर अशा प्रकारे आम्ही आलेलो आहोत एअरपोर्टला. शारजा एअरपोर्टला मी पहिल्यांदाच आले. शारजा एअरपोर्ट एवढं मोठं नाही आहे, परंतु ठीक आहे. छोटं असेल तर पटकन आपण जाऊ शकतो आतमध्ये. दुबई एअरपोर्टला खूप जास्त वॉक करायला लागतो. तर अजून काही फ्लाईटचं काही दिसत नाही लागलेलं. तर आता 12:30 वाजायला आलेत ऑलमोस्ट, आणि माझे मिस्टर पार्क करायला गेलेत गाडी. तर ते आम्हाला चेक इन करून मग जातील, म्हणजे बॅग लगेज गेलं की मग जातील ते घरी. राव, तुझी बॅग आपण देऊन टाकू, तिकडे घेऊ एअरपोर्टला. ओके, त्या एअरपोर्टला घेऊ. लगेज मध्ये देऊ, म्हणजे तुला हँडल नाही ना करायला लागणार प्लेनमध्ये. मग तिकडं उतरलं की आपल्याला ती बॅग देतील, मग तू ओढत ओढत गाडीपर्यंत ये. ओके, किंवा राघवची आजी उद्या किंडर जॉय देणार तुला? अच्छा. आणि इथे ड्युटी फ्री आयटम्स आहेत. काय झालं? आणि इकडे आण. नमस्कार मंडळी, तर आता आम्ही निघालेलो आहोत. आमचं आता लगेज गेलेलं आहे. नमस्कार मंडळी, तर अशा प्रकारे राघवला आणि गावला खायला दिले. राघवला बिस्किट दिलेत आणि गावला ज्यूस प्यायचं आहे. तर बिस्किट मस्त छान खायचं काम चालू आहे, पाहू शकता तुम्ही त्याला. आणि शक्यतो त्याला अनहेल्दी बिस्किट देत नाही मी, परंतु आज पहिल्यांदा मी त्याला अनहेल्दी दिले. त्याचे वेगळे बिस्किट असतात आणि ते मी घेतलेले आहेत, परंतु जरा हे गोड आहेत म्हणून त्याला म्हटलं की आज पहिल्यांदा बाहेर जाताना रडायला नको, कारण रडायला लागला तर माझी धावपळ होईल. मिस्टर आता आम्हाला आतमध्ये सोडून गेलेत. आतमध्ये अलाउड नाही आहेत जाईपर्यंत, तर जिथेपर्यंत अलाउड होतं तिथपर्यंत त्यांनी आम्हाला सोडलं. आणि मी ही भेळ आणली आहे थोडीशी, मुरमुरे आणि फरसाण मिक्स करून, तर मी तीच खाते आता, कारण अजून चेक इन करायला भरपूर वेळ आहे. आणि यानंतर आम्ही चेक इन केल्यानंतर निघालो होतो बसने. ॲक्च्युली आम्हाला बसने फ्लाईटपर्यंत पोहोचवत होते. सो पहिल्यांदा म्हणजे वरतीही घेऊन जायची होती बॅग, कारण स्टेप्स होत्या. तर फर्स्ट टाईमच चालले होतो शारजा एअरपोर्टवरून, त्यामुळे काही आयडिया नव्हती कसं असणार आहे काय असणार आहे. परंतु त्यामध्ये बसल्यानंतर जरा थोडीशी एक्साइटमेंट होती भारतामध्ये येण्याची. राघवसाठी तर नवीनच होतं सर्व. तो तर सगळं चेक करत होता कुठे काय आहे कुठे काय आहे म्हणून. आणि गाऊही खूप एक्साइटेड होती. किती रडते तू? डॅडीची आठवण आली? जायचं डॅडी? डॅडी लगेच येणार 10 डेजने. एवढं रडतं डॅडीसाठी?
डॅडीची आठवण आली गावला. तुला नाही आली? त्याला समजत नाही ना अजून. येणार आहे डॅडी लगेच. नको रडू, डोळे पुस. If you are evacuating from the opening exits, please inflate your life jacket only after you have stepped onto the wheel. आणि आता फ्लाईट निघाली तरी गाऊ अजून रडतीच आहे. गाऊला खूप डॅडीची आठवण येते. ओह माय गॉड, नको ना रडू. ओ नको रडू. आणि यानंतर अचानक झाली होती पहाट. तर सूर्य उगवला होता बाहेर, तुम्ही पाहू शकता. आणि गाऊही झोपली होती, राघवही झोपला होता. मध्ये मध्ये उठत होता, असं नाही की कंटिन्यू झोपलेला. आणि तुम्ही पाहू शकता खाली ढग आहेत. आणि त्यानंतर पुढे थोडाच वेळ झाला तर लगेचच आम्हाला मुंबई दिसायला लागली. तुम्ही पाहू शकता मुंबईची घरं. आणि लगेचच रनवे आला. तर आम्ही फायनली इथे उतरलो. मुंबईमध्ये लँड झालेली आहे फ्लाईट. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे लँडिंग होतं फ्लाईटचं. आणि खरंच खूप छान वाटलं. भारतामध्ये आलं की सगळीकडे हिरवळ दिसायला लागली होती. आणि त्यानंतर तिथनं देखील आम्हाला बसनेच त्यांनी एअरपोर्टपर्यंत सोडलं. अशा प्रकारे आम्ही आता आम्ही उतरलेलो आहोत आता मुंबईमध्ये. आता आमचं लगेज घेणार आहे आम्ही. आणि मग त्यानंतर निघू पुढच्या प्रवासासाठी. आणि मग मामा म्हटली मला एरोप्लेनमध्ये इथे बर्गर असेल तर देणार आहे. हा, आणि इथे राघवचा स्ट्रोलर पण आम्हाला भेटलाय लगेच. नमस्कार मंडळी. तर आम्ही इथे बेल्टवरती आमचं लगेज घ्यायला थांबलो आणि भरपूर वेळ झाला. भरपूर वाट पाहतोय आम्ही. परंतु आमचं काही लगेज अजून एकही बॅग आलेली नाही लगेजमध्ये दिलेली. एवढंच आलं. ते ऑलरेडी आपण हँडबॅग होती, ती हँडबॅग आहे. हँडबॅग 2-3 घेतल्या होत्या आम्ही. तर लगेज अजून आलं नाही. आणि आमचं एकही आलं नाही. 5 बॅग्स आहेत लगेजमध्ये, एकही बॅग आली नाही अजून. आणि फायनली आमचं लगेजही आलं. तर त्यानंतर आम्ही डायरेक्ट गावी जायला निघालो होतो. तर आमच्याच गावचे दत्तादादा आहेत, तर ते आम्हाला घ्यायला आले होते एअरपोर्टवरती. आणि खरंच त्यांनी खूप हेल्प केली. गाऊला भूक देखील लागली होती. त्यांनी गाऊसाठी बर्गर देखील घेऊन दिला तिथनं. आणि त्यानंतर गाऊ म्हणजे खूप खुश होती बर्गर भेटल्यानंतर. तर आम्ही लगेचच गावाच्या प्रवासासाठी निघालो. तर अशा प्रकारे सगळं लगेज मागे आम्ही टाकलं होतं. आणि राघव खूप मजा करत होता, कारण त्याला नेहमी आम्ही कारमध्ये वगैरे कार सीटमध्ये ठेवतो. परंतु आता त्याला असं मोकळं फ्रीली म्हणजे कारमध्ये वावरायला भेटत होतं. आणि पाहू शकता एवढी हिरवळ आहे ना, म्हणजे 1 वर्षाने मी एवढी हिरवळ बघते. जिकडे पाहीन तिकडे हिरवळच आहे. झाली झोप तुझी? झोप झाली राघव? काय दिसतंय? ऑटो रिक्षा दिसतात का रे? गाड्या दिसतात बाहेर? हा, गेले माग. काय काय खायचं तुला? हॉट आहे ती, गरम आहे. गरम आहे. नमस्कार मंडळी. तर आम्ही इथे कोणतं रेस्टॉरंट आहे गाऊ? महादेव का? हॉटेल महादेवमध्ये आत्ता जस्ट नाश्ता केला. आणि मिसळ एकदम मस्त असते. आम्ही नेहमी मुंबईला वगैरे जाताना आम्हाला ते दादा आहेत ते तर ते इथेच म्हणजे नाश्ता वगैरे किंवा जेवण वगैरे असेल तर इथेच करतो आम्ही. तर छान आहे टेस्ट, तुम्ही ट्राय करा. चाकणच्या तिथेच आहे जवळ. न्यू महादेव प्रसिद्ध भेळ मिसळ व प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे. तर आता जेवण वगैरे केलं, आता घरी जायला निघणार आहे. अजून 1.5 तासाचा प्रवास बाकी आहे. गाऊने काय खाल्लंय गाऊ? पावभाजी गाऊची फेवरेट आहे.
आजीच्या घरी जाताना व्हिडिओ 15 महिन्यांनी, 1.5 वर्ष नाही पण 15 महिने झाले तिथून गेलेलो. रडवलं आम्हाला. ललवलं कोणाकडे जायचं. हॅलो दीदी, तुझं नाव सांग. नाव सांग, तुझं नाव सांग ना. काय आहे तुझं नाव? काय नाव आहे वहिनी? राही ना. हा, 2 नावं ठेवलं त्यात कन्फ्युजन होते आमचं. राणी, विधू, विदूषक बाळ आहे. विदूषक आहे तू. नमस्कार मंडळी. तर आम्ही आता शेतात चाललोय आणि मग अशी दादा भाजी घेऊन गेला, परंतु अजून दादानी भाजी मागितलेली, तर आता उपटायला थोडीशी मदत करूयात वहिनीला. वहिनी आणि पप्पा उपटतात आणि मेथीची भाजी आपल्या शेतामध्ये. तर खूप छान आहे भाजी आणि असं मोकळ्या वातावरणात आल्यासारखं वाटतंय. तर तुमच्यासोबत शेअर करेन कारण आजचा ब्लॉग खूप मोठा झालाय. सो आणि इथे आमच्या वहिनी आहेत, भाजी उपटतायत. वहिनी हाय करा. वहिनी बिझी आहेत आता सध्या, भाजीचा सीझन आहे वहिनींचा. आणि अशी आहे मेथीची भाजी, तुम्ही पाहू शकता. आता एवढीच राहिली ना, संपली भाजी. तर अशा प्रकारे आमची मेथी चाललेली आहे. आताच आम्ही उपटू लागले वहिनींना मेथी मी. तर जवळजवळ 30 जुड्या आहेत ना रे. भाजीला एवढा बाजार नाही पण आहे ना. किती? 40 रुपये. सही तर टेम्पो येते ना आपल्या दारापुढे. नमस्कार मंडळी. आणि एवढं छान वाटतं ना शेतामध्ये येऊन. तर शेतामध्ये आता सध्या कामही चालू आहेत दादा वहिनीची आणि पप्पाही आहेत. तर भाजी घेऊन जातोय तो. मगाशी पण त्याने 50 गड्ड्या नेल्या आणि आत्ताही तो डायरेक्ट जाऊन विकून येतोय. कारण तुम्हाला मी सांगेलच त्याचं कारण काय आहे म्हणून, उद्याच्या ब्लॉग मध्ये तुमच्यासोबत शेअर करेन. तर भाजी खूप हिरवीगार आहे आणि खरंच खूप मेहनत लागते शेतकऱ्याला ऍक्च्युली भाजी पिकवण्यासाठी वगैरे. तर आत्ता तो पुन्हा 30 गड्ड्या घेऊन चाललाय आळकुटीला. आणि राघव घरी आहे. मी वहिनींकडे आले होते. राघव राहतो मम्मी जवळ राहिलाय तो. तर आता जरा आवाज येतोय त्याचा म्हणून मी घरी चालले. तर मला दाखवते काय करतोय, उद्योग काय चालू आहेत त्याचे. राघवा काय रे? हा मम्मा लागते समोर, फक्त नुसतं फिरायचंय. आता त्याला सगळं नवीन नवीन दिसतंय ना. नमस्कार मंडळी. तर अशा प्रकारे आता राघव रडतोय कारण त्याला आली झोप. अरे हो. आणि इथे आमचा टॉमी आहे, भुंकतोय. तर राघव घाबरतोय ना. आता राघवची झोप झाली नाही त्यामुळे आता रडतोय खूप. तर आता त्याला मी जेवायला डाळ भात खायला घालते आणि मग झोपवणार आहे. गाऊ गेलीये मामासोबत दूध आणायला. तर आता आम्हाला जेवणामध्ये थालीपीठाची तयारी चालू आहे. वहिनी थालीपीठ बनवत आहेत, मम्मी वहिनी. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.